हॅलो फ्रेंड, वेलकम टू अवर चॅनल। तर आपण आज आलोय पुणे येथे गणपती बघण्यासाठी। तर आता वाजले आहे रात्रीचे जवळपास 12। तर हा आहे पुणे महानगरपालिकेचा एरिया। इथे PMCची बस पण लागतात। तर इथून आपण जाऊया आता दगडूशेठकडे। तर हा आहे शनिवारवाड्याचा चौक। तर आम्ही गाडी पार्क केली जंगली बाबा रोडला आणि तिथून पायी चालत आलो। आज आहे फ्रायडे आणि 2 दिवस वीकेंड असल्यामुळे गर्दी तर प्रचंड आहे आणि लोकांची ये-जा चालू आहे। काही भाविक आलेत, काही आता चाललेत दर्शनासाठी। तर दगडूशेठ मंदिराच्या दिशेने जाताना पहिला गणपती आपल्याला लागतो श्री गणेश आझाद हिंद मंडळ। आणि त्यानंतर लगेच आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला फेमस गणपती भाऊसाहेब रंगारी हे दोन्ही पण गणपती आपल्याला दगडूशेठ गणपती मंदिरच्या वाटेवर लागतात। आणि तुम्ही बघू शकता गर्दी, रात्रीची वेळ आहे तरी पण गर्दी एकदम प्रचंड आणि एकदम लोटालाटीची पण सिच्युएशन आहे। आणि तरी सुद्धा सर्व भाविक दर्शनासाठी, बाप्पाच्या दर्शनासाठी इथे आलेला आहे। आणि हा आहे गणपतीचा सुंदर असा नक्षीकाम आणि देखावा। तर गणपती बाप्पा मोरया, खूप छान अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची। तर आता आपण इथून जाऊया दगडूशेठ मंदिराच्या वाटेने। आणि भाविक इथे एकदम कोंडी झाली होती आणि ये-जा करणाऱ्यांना। तर आपलं एका गणपतीचं दर्शन झालंय आता भाऊसाहेब रंगारी। आता आपण जातोय दगडूशेठला। तर गर्दी एकदम हॉरेबल आहे आणि चेंगराचेंगरीची सिच्युएशन आहे बऱ्यापैकी। आता वाजले 12:30। चला जाऊया आता नेक्स्ट गणपतीमध्ये। तर वाटेमध्ये आम्हाला साईनाथ मंडळचा गणपती लागला। तिथे छान यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा केला होता। जे पर्यटक येतात त्यातील किती जण तानाजी मालुसरे यांच्या दर्शनासाठी त्यांच्या समाधीपाशी जातात। ऐतिहासिक वारसा असलेले हे गडकिल्ले स्फूर्ती घेण्यासाठी आहे का कचरा करण्यासाठी? काही नियम। तर फ्रेंड, आता जस्ट आम्ही एंट्री केली आहे दगडूशेठ गणपतीच्या मंदिरच्या रांगेमध्ये। तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी, 12:30चा वेळ आहे आणि माझ्या मागे पुढे साईडला सर्वीकडे तुम्हाला गर्दी बघायला मिळत आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे बाप्पाच्या दर्शनासाठी येतात आणि लहान मुले यांना खांद्यावर घेऊन सर्व फॅमिली दर्शनासाठी आलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता तर यावर्षी मंदिराने देखावा पण खूप छान असा केला आहे। चला आपण जाऊया आता बाप्पाच्या दर्शनासाठी। गणपती बाप्पा आता आलोय दगडूशेठ गणपती मंदिरमध्ये। अजून अर्धा तास लागेल नाही, अजून थोडा आवाज। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। छान छान, आता जोश ठेवा, फक्त धक्काबुक्की करू नका, व्यवस्थित पुढे चालत राहा। आपले मोबाईल, पर्स, दागिने सांभाळायचे, तिचे कापापासून सावध राहायचंय। ज्यांच्या खांद्यावर लहान मुलं आहे त्यांनी चौक क्रॉस करत असताना रशी आहे समोर, ज्यांच्या खांद्यावर मुलं आहे। लहान मुलांना, महिलांना, बालकांना, स्त्रियांना सांभाळा। चौकातले पुढे चला, उजव्या डाव्या हळूहळू पुढे चला, हळूहळू पुढे चला। लाईन कुठल्या चौकातून आहे इथं विनाकारण लाईन। तर हे आहे दगडूशेठ गणपतीचे मंदिर। इथून गणपती बाप्पांची मूर्ती शिफ्ट केली जाते गणपतीच्या दिवसामध्ये।
तर आणि मंदिरामध्ये छोटी मूर्ती बसवण्यात येते. तर त्याला साईडला तुम्हाला दाखवतो पुढे. आणि इथे पण गर्दी झाली होती की भाविक बघतात की आतमध्ये काय आहे नेमकं, त्यामुळे इथे पण गर्दी होतं जोरात. तर हा रोड प्रचंड जाम होता आणि पोलीस बॅच प्रमाणे सोडत होते आतमध्ये. तर ही आतमध्ये तुम्ही बघू शकता मूर्ती हे बाजूला शिफ्ट केलेली आहे आणि छोटीशी मूर्तीची प्रतिकृती मंदिरामध्ये ठेवण्यात आली आहे. तर इथे पण दर्शन घेतलं आम्ही आणि चला लाईन तर कंटिन्यू सुरूच आहे. तर मंदिर असं खूप छान डेकोरेट केलेलं आहे आणि लाइटिंग्स तुम्ही बघू शकता. तर मंदिराच्या जवळपास अगदी आलो आहे आपण आता आणि सर्व लोक इथे मोबाईलमध्ये फोटो काढत आहे मंदिराच्या देखाव्याचा. आणि पोलीस थोडी बॅचप्रमाणे लोकांना सोडत आहे पुढे. तर दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टचे हे 132वे वर्ष आहे. इथे पार्टी लावली आहे छान. सुवर्णयुग तरुण मंडळ. जय गणेश. तर इथे बाप्पाची छान मूर्ती पण आहे. तर यावर्षीचा खूप फेमस असा देखावा तर मंदिराचा देखावा अगदी जवळून पाहायला मिळतोय आता. जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेश या मंदिराचा देखावा यावर्षी इथे साकारण्यात आलेला आहे. तर अगदी जवळ आलोय आता आपण आणि लगेच आपल्याला आता बाप्पांचं दर्शन होणार आहे. आणि इथे साईडला पूर्ण ज्योतिर्लिंग यांचे दर्शनचे फोटोज लावलेले आहेत. आणि गर्दी तर कंटिन्यू आहे, वाढत आहे मागे. तर बाप्पांच्या दर्शनासाठी खूप लोक जमलेत आणि अगदी जवळ आलो आता आपण मूर्तीच्या. आणि मूर्ती बघून एकदम प्रसन्न वाटतं बाप्पांची. आणि यावर्षी विवेक ओबेरॉय यांच्या ग्रुपने बाप्पांना 1 कोटीचा हिरा अर्पण केलेला आहे. तर तो पण आपल्याला बाप्पांच्या मुकुटवर दिसतोय. तर बाप्पांचं दर्शन झालं आहे आमचं आता. गणपती बाप्पा मोरया. तर आमचं दर्शन झालं आहे आता. आम्हाला वाजले 1:45. तर आता आम्ही थांबलो आहे पाणी प्यायसाठी. तर जवळपास आम्हाला 1 ते 1.5 तास लागला लाईनमध्ये. तर आता पाणी घेतलं आहे आम्ही थंडगार. 1:45 वाजले आता. तरी पण तुम्ही बघू शकता माझ्या मागे गर्दी जी आहे ते असं वाटतं मॉर्निंगच आहे. आणि सर्व दुकान वगैरे एकदम सुरू आहे आणि लोकांची गर्दी तर काही कमी होत नाही आहे. तर आता जस्ट 2 गणपती झाले बघून. आता जाऊया नेक्स्ट गणपतीला. पाणी घेतो आता. पुणे गणपती. विदूने फर्स्ट टाइम घेतलंय गणपतीमध्ये दगडूशेठचं दर्शन. विदू कुठं आली तू? कुठं आली? तर चला जाऊया नेक्स्ट गणपती बघायला.
टाइम बसतंय गणपती पुण्यामधले. तर मंदिराच्या मागच्या बाजूस फुलांची बाजारपेठ रात्री पण सुरू आहे. येथे तुम्हाला विविध प्रकारचे फुलं बघायला मिळेल. दुर्वा बाप्पांसाठी, त्यानंतर हार. तर आता पुढील गणपती बघायला आलो आहे आपण हुतात्मा बाबूबेनू. इथे नवसाचा गणपती आहे आणि हा गणपती दगडूशेठ गणपतीच्या अगदी मागील बाजूस आहे. तर खूप छान असा देखावा या मंदिराचा दिसतोय आपल्याला. तर चला आपण दर्शन घेऊया. तर फ्रेंड आता आलोय आपण नवसाचा गणपती बघायला. तर इथे आहे हा इच्छापूर्ती कलश. इथे लोक कॉईन टाकतात. इथे भरपूर कॉईन दिसतंय जमा झालेले. कुणाचे कलेशमध्ये पडतंय, कुणाचे बाहेरच पडतंय. आणि आता वाजले 2 रात्रीचे, तरी तुम्ही गर्दी बघू शकता मागे. साईडला अजून गणपती दिसतोय आपल्याला बघायला. आणि इथून आपण आता आलोय श्री जिलब्या मारुती ट्रस्ट मंडळ. इथे पण छान गणपती आहे. तर तिथून आपण आता आलोय तुळशीबागमध्ये. तुळशीबाग मधला जो गणपती आहे तो मानाच्या गणपती मधला एक आहे. आणि यावर्षी येथे श्री जगन्नाथ चा देखावा इथे साजरा केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती येथे आहे. तर हा मानाच्या गणपती मधला एक गणपती आहे. तर तिथूनच बाजूला एका मंडळाचा गणपती दिसतोय. तर गणपती वॉकिंग डिस्टन्सला प्रत्येक ठिकाणी दिसेल तुम्हाला. तर आता नेक्स्ट गणपती आलोय आपण गुरुजी तालीम मंडळ. मानाचा 3रा गणपतीमध्ये या गणपतीचा उल्लेख केला जातो. आणि आता छान अशी मूर्ती तुम्हाला दिसते आतमध्ये. त्याला आपण दर्शन घेऊया. तर हा पण त्याच एरियामध्ये आहे दगडूशेठच्या बॅक साईडला.
आणि सुंदर अशी मूर्ती बाप्पांची दिसते आपल्याला. दर्शन घेतलं आम्ही. चला आता जाऊया आपण नेक्स्ट गणपती बघायला. तर आपल्याला अजून एका मंडळाचा गणपती दिसला. छान असं त्यांनी स्टेज केलेला होता आणि बाप्पांची मूर्ती पण खूप छान. तेथून आता आम्ही आलोय श्री तांबडे जोगेश्वरी मंदिर. तर मानाचा दुसरा गणपती आहे हा. तर तांबडे जोगेश्वरी ही पुणे येथील देवी होती आणि हा मंदिर आहे आणि बाप्पांची मूर्ती खूपच छान. तर हा मानाचा दुसरा गणपतीमध्ये येतो. छान असं बाप्पांचं दर्शन घेतो. तर इथे वाजले होते आम्हाला 2:45. तर फ्रेंड आता तर वाजले गर्दी 2:45 असल्यामुळे आणि आता प्रत्येक आपण गणपती आलोय जवळ मानाचा वेळ दुसरा लागतो गणपती. दर्शनाला आणि रांग आहे प्रत्येक गणपती जवळ. तर त्यामुळे दर्शन घ्यायसाठी वेळ लागते आणि तुम्ही बघू शकता 2:45ला किती प्रचंड गर्दी आहे. भाविक अगदी कंटिन्यू दर्शनासाठी येत आहे आणि असं वाटलं होतं की रात्रीची वेळ आहे तर गर्दी कमी राहील, पण नाही, गर्दी खूप प्रचंड आहे. तर येथे अजून दुसरा गणपती लागला आपल्याला जो की बाल विकास मंडळांचा होता आणि खूप छान अशी बाप्पांची मूर्ती इथे आहे. तर आम्ही इथून दर्शन घेतलं आणि इथून आपण जाऊया नेक्स्ट गणपती बघायला. तर येथे अजून एका मंडळाचा गणपती दिसला. तर बाप्पांची मूर्ती एकदम छान होती आणि त्यानंतर अजून एका मंडळाचा गणपती आपल्याला दिसला. त्यांनी पण छान असं स्टेज डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर अजून एक गणपती लागला. येथे जेजुरीची थीम केलेली होती. आता आपण आलोय टिळकवाडा केसरी. तर इथे आहे टिळकांचा गणपती. आपण मानाचा गणपती आहे एक. रिच पर रहेगा. तर आता वाजलंय 3 वाजता पण तुम्ही गर्दी बघू शकता. तर हा आहे केसरीवाडाचा परिसर पूर्ण आणि केसरीवाडाच्या परिसरमध्येच टिळकांचा गणपती आहे आणि हे बाजूला जे दिसतंय ते प्रेस आहे. आता आपण आहे सध्या केसरीवाडामध्ये. तर आपला मानाचा हा जो केसरीवाडामधला आहे हा आहे 5वा गणपती. तर आपण बऱ्यापैकी सर्व गणपती बघितले आणि आता रात्रीचे 3 वाजले आहेत. तर आता निघूया घरच्यासाठी. तर तुम्हाला पण बाप्पांचे छान दर्शन झाले पुणेच्या 5 मानाच्या गणपतीचे. चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.